दर्शना आणि श्रेयस सकाळी 9 वाजल्यापासून ट्रेकिंगच्या तयारीत गुंतले होते. नाईट ट्रेक असल्यामुळे उशिरा रात्री निघून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी येण्याची त्यांची योजना होती. आईसुद्धा अधूनमधून त्यांना मदत करत होती. बाबांचीही कामावर जायची लगबग सुरू होती. त्यामुळे सर्व आवरून ते दोघा मुलांचा निरोप घेऊन आपल्या कामास निघून गेले. मुंबईतील भांडूपच्या चाळीत राहणारं हे मध्यमवर्गीय तावडे कुटुंब. अशोक, त्यांची पत्नी सुषमा आणि त्यांची 2 मुलं दर्शना आणि श्रेयस. चाळीतली खोली डबल असल्यामुळे वरचा माळा दोघा लेकरांसाठी स्वतंत्र होता. अशोकचं संपूर्ण बालपण आणि शिक्षण गावी झालं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी आई बाबा देवाघरी गेल्यामुळे बायकोला घेऊन ते कायमचे मुंबईला येऊन स्थायिक झाले होते. त्याला आता तब्बल 20 वर्षे उलटली. नुकतीच दर्शनानं 14वी तर श्रेयसनं 11वीची परीक्षा दिली होती. सुट्टी लागल्यामुळे येत्या मे महिन्यात संपूर्ण कुटुंबाचा गावी जाण्याचा बेत होता. गावी जाण्यापूर्वी दर्शना आणि श्रेयसनं 1-2 ट्रेकिंग्स कराव्यात असं ठरवलं होतं. दोघांनाही ट्रेकिंगचं भारी वेड. दरवर्षी अगदी न चुकता आपल्या मित्रमंडळींसोबत या ना त्या गडावर त्यांच्या सतत फेऱ्या असायच्या. त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा एक ट्रेकिंगचा मोठा गट तयार झाला होता. नवनवीन गड शोधून काढणे, इतर ट्रेकर्ससाठी तिथल्या वाटा तयार करणे, गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, ही सर्व कामे त्यांचा गट करीत असे. या सर्वात दर्शना अग्रेसर असे. दोघे भावंड लहानपणापासून लाडात वाढल्यामुळे बेफिकर होते. त्यातल्या त्यात दर्शना थोडी जास्तच. स्वतःचं म्हणणं काहीही करून पटवून देण्यात ती सराईत होती. आई देवभोळी असल्यामुळे कसलीही अडचण आल्यास ती लगेच देवापुढे हात जोडत असे. दर्शनाला मात्र ते फारसे रुचत नसे. ती नेहमी आईला म्हणे, "काय ग उठसूट त्या देवाचा धावा करत असतेस?" त्यावर आई म्हणत असे, "तुला नाही कळायचं ते. देव आपल्या आजूबाजूलाच वावरत असतो. आपल्यावर सतत त्याचं लक्ष असतं. त्यामुळे योग्य वेळी तो आपल्यासाठी धावूनही येतो." ते ऐकून दर्शना वैतागून बोलत असे, "गप ग मम्मा, पकवू नकोस. हे देव वगैरे काही नसतं. आणि जे काही घडतं, जी काही परिस्थिती निर्माण होते ना, ती फक्त आणि फक्त माणसांमुळेच. हे बघ, तुला पटत नसेल तर सोडून दे. उगाच माझ्याबरोबर वाद घालत बसू नकोस." आईच्या या वाक्यावर मात्र दोघांचा विषय तिथेच संपत असे. त्यातल्या त्यात श्रेयसचा स्वभाव बाबांवर गेला होता. विसराळू आणि नेहमीच आपल्या धुंदीत वावरणारा. सर्व वस्तू घेतल्याची पडताळणी करून झाल्यावर रात्रीचं जेवण उरकून व आईचा आशीर्वाद घेऊन दोघेही निघाले. 2-3 तासातच ते बेस कॅम्पला येऊन पोहोचले. काही वेळ तिथं आराम करून पहाटेच ट्रेक सुरू करणार होते. तसं दर्शनाने आईबाबांना फोन करून कळवलं होतं. आईबाबांनाही आता या गोष्टींची सवय झाली होती. त्यामुळे ते अगदी निर्धास्त असत. दर्शना आपल्या भावाची काळजी घेईल याची त्यांना खात्री असे. दिवसभरात त्यांचं मुलांशी बोलणं होत होतं. रात्री 9:30 वाजता दोघेही घरी आले. घरात येताच अशोकनं विचारलं, "काय मग, कसा होता ट्रेक?" "भारी होता पप्पा, काय धमाल आली म्हणून सांगू तुम्हाला," श्रेयस उत्साहात म्हणाला. पण दर्शना मात्र गप्प होती. कोणाशी काही एक न बोलता लोखंडी पायऱ्यांवर धडाधड पावले टाकीत ती सरळ माळ्यावर निघून गेली. सुषमाला ते काहीसं विचित्र वाटलं. तिनं श्रेयसकडे याबद्दल विचारपूस केली. त्यावर श्रेयस थोड्या काळजीत म्हणाला, "अगं माहीत नाही, दुपारपासूनच ती शांत आहे. मी काही विचारलं तर फक्त हां आणि नाही एवढंच बोलत होती." सुषमाला कुठेतरी ते खटकलं. कारण ट्रेकवरून आल्यावर दर्शना कधीच अशी वागत नसे. घरी आल्या आल्या ट्रेकबद्दलच्या गोष्टी, तिथली मजा उत्साहाने आईबाबांना सांगत असे. पण आज नेमकं असं काय झालं होतं? याच विचारात सुषमा माळ्याकडे पाहत स्वतःशीच पुटपुटली. "अशी काही, हातपाय पण नाही धुतले." त्यावर अशोक म्हणाले, "अगं वरच्या बाथरूममध्ये होईल फ्रेश. आणि दमली असेल पोरगी. जाऊ दे, झोपू दे तिला. सकाळी बोलू. आणि भूक लागली तर उठून जेवेल." परंतु सुषमाच्या चेहऱ्यावर काळजीची लकीर स्पष्ट दिसू लागली. सर्वांची जेवणे उरकल्यावर श्रेयस झोपण्यासाठी माळ्यावर गेला.
तेव्हा त्याने पाहिले दर्शना बेडवर गाढ झोपली होती आणि जोरजोरात घोरत होती. श्रेयसला काहीसं आश्चर्य वाटलं, कारण दर्शना कधीही घोरत नसे. त्यामुळे त्याला थोडी चिंता वाटू लागली. परंतु खूप दमल्यामुळे त्याने देखील दर्शनाच्या बाजूस जाऊन आपले अंग टाकले. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने त्याला हलकीशी जाग आली. झोपेतच त्याची नजर बाथरूमच्या ओट्यावर गेली. बाहेरील चांदण्यांचा मंद प्रकाश खिडकीतून आत डोकावत होता. त्या निळसर प्रकाशात केस मोकळं सोडलेलं कुणीतरी आपले दोन्ही हात गुडघ्यावर आणि तोंड जमिनीच्या दिशेनं ठेवून आपली मान हळूहळू इकडून तिकडून हलवत असताना त्याला दिसलं. मध्येच तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत असल्याचा आवाज येऊ लागला. परंतु डोळ्यांवर प्रचंड झोप असल्यामुळे आपण एखादं स्वप्न पाहत असू असा समज करून श्रेयस पुन्हा झोपी गेला. काही वेळानं एका मोठ्या आवाजानं तो खडबडून जागा झाला. त्यावेळी घरातले दिवे पटकन चालू झाले. काही काळाच्या आतच आईच्या किंचाळण्याचा आवाज त्याच्या कानी पडला. त्या आवाजाला दचकून त्यानं आजूबाजूला पाहिलं. दर्शना बेडवर नव्हती. तो प्रचंड घाबरला आणि पळतच खाली निघाला. 1-2 पायऱ्या खाली उतरताच समोरचं दृश्य पाहून तो जागीच थांबला. आई बाबा एका कोपऱ्यात थिजल्यासारखे उभे होते. दोघांचेही डोळे भीतीने पांढरे फटक पडले होते. शहारलेल्या नजरेने दोघेही काहीतरी पाहत होते. श्रेयसचं लक्ष त्या दिशेला गेलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. दर्शना केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत फ्रीजमधील हाताला लागेल ते सामान काढून अधाशासारखी खात सुटली होती. डोळे गरागरा फिरवत गुरगुरत होती. श्वास प्रचंड वाढले होते. जमिनीवर हात फिरवत मिळेल ते तोंडात घालू पाहत होती. फ्रीजमधील किलोभर टॉमॅटो तिनं काही मिनिटातच फस्त केले. त्यामुळे रक्तासारखा लाल झालेला तिचा चेहरा आणि त्यावरील असुरी हास्य पाहून तिघांच्याही जीवाचा थरकाप उडाला. श्रेयस अजूनही समोरचं भयावह दृश्य पाहत पायऱ्यांवर खिळून होता. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानं बाबांकडे पाहिलं. अशोकने नजरेनंच इशारा करत त्याला खाली येण्यास सांगितले. घाबरलेला श्रेयस दर्शनाकडे पाहतच सावकाश खाली उतरून आईबाबांच्या बाजूला येऊन उभा राहिला. दर्शना मात्र हावरटासारखी फ्रीजमध्ये घुसून मिळेल ते खाण्यासाठी शोधू लागली. रिकामे भांडे सापडल्यास रागाने भिरकावून देत होती. त्याचवेळी तिचं लक्ष बाजूला असलेल्या कुकरकडे गेलं. ती सरपटतच तिथे गेली. कुकरचं झाकण खोलून भिरकावून दिलं. झाकण आदळल्याच्या आवाजानं तिघांच्याही हृदयात धडकी भरली. कुकरमधील भात पाहताच तिच्या डोळ्यात विलक्षण चमक आली. तिने चटकन तो डबा बाहेर काढला आणि भाताचे मोठमोठे गोळे तोंडात कोंबू लागली. काही वेळानं पोट भरल्यावर फ्रीजमधील 2 बाटल्या पाणी घटाघटा पिऊन तिनं एक मोठा ढेकर दिला आणि दोन्ही हाताच्या पंजाने तोंड पुसत पुन्हा शांतपणे चालत माळ्यावर निघून गेली. दर्शना निघून गेल्यावर इतका वेळ शांत असलेल्या तिघांनी सुटकेचा निश्वास टाकला. दर्शनाचं कधीही न पाहिलेलं रूप पाहून सुषमा हमसून हमसून रडू लागली. सोबत श्रेयसही सुषमाला पकडून रडू लागला. अशोक मात्र शांत होते. जणू त्यांना अशा गोष्टींची सवय होती. त्यांची खात्री झाली होती की दर्शनाला कोणीतरी झपाटलंय. त्यांनी लगेचच श्रेयसला विचारले, मला सांग, ही कधीपासून अशी शांत होती? श्रेयस रडतच बोलू लागला. आम्ही गडावर पोचल्यावर तिथे एका गुहेमध्ये जेवायला थांबलो होतो. तेव्हा ताई बाथरूमला जाऊन येते असं म्हणून निघून गेली आणि 15-20 मिनिटांनी जेव्हा परत आली तेव्हा एकदम शांतच होती. तिला जेवायला पण नको होतं. फक्त घरी कधी जाणार एवढंच विचारत होती. आणि एक गडावर शंकराचं एक जुनाट मंदिर होतं. मंदिरात जेव्हा आम्ही जाण्यास निघालो तेव्हा ती जागेवरच थांबली आणि आम्हाला म्हणाली की तुम्ही जाऊन या. मी तिचा हात धरून हट्टानं तिला ओढतच मंदिरात नेऊ लागलो आणि तेव्हा अचानक तिचा चेहरा रागाने लाल झाला आणि ती माझ्यावर जोरात खेकसली. माझा हात झिडकारून तिनं मला ढकलून दिलं. मी तिचं हे रूप यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. मी खूप घाबरलो.
कारण काहीही झालं तरी ताई माझ्यावर कधीच ओरडणार नाही. आणि तिचा जरी देवावर विश्वास नसला तरी मंदिरात यायला ती कधीच टाळाटाळ करत नसे. बाकी मित्रांनाही तिचं वागणं थोडं खटकलं, पण पुढे वाद न वाढवता आम्हीच मंदिरात जाऊन आलो. बाहेर आलो तेव्हा आम्ही पाहिलं की ताई एका कातळावर बसून समोरच्या विशाल आंब्याच्या झाडाकडे पाहून हसत होती. वाऱ्याच्या झोतामुळे झाडाच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. ते पाहून जणू तिला एक असुरी आनंद मिळत होता. मी त्यानंतर फारसं तिच्याशी बोललो नाही. सर्वांसमोर ती माझ्यावर ओरडली होती. मला राग आला होता, पण मला कुठे माहीत होतं की हे असलं काही तिच्यासोबत घडलं असेल. एवढं बोलून श्रेयस अजून रडू लागला. काही वेळ विचार करून अशोक म्हणाले, म्हणजे जेव्हा ती बाहेर बाथरूमसाठी गेली होती तेव्हाच तिथे तिला कोणीतरी झपाटलं असणार. ते ऐकून इतका वेळ रडत असलेल्या सुषमानं अशोकना म्हटलं, अहो मग वाट कसली बघताय? गावकर काकांना फोन करा ना. घड्याळाकडे हात दाखवत अशोकनं म्हटलं, अगं रात्रीचे 3:30 झालेत, उद्या सकाळीच करेन. आणि आता काळजी करू नकोस, आता काही ती खाली येत नाही. अहो पण सुषमा काही बोलणार इतक्यात तिचं बोलणं अर्ध्यावर तोडत अशोक म्हणाले, मी म्हटलं ना उद्या बघूया. श्रेयस, तू इथेच झोप आमच्या बाजूला. समोर पडलेला पसारा आवरल्यावर तिघेही तिथे आडवे झाले. पण त्या रात्री कोणाचाही डोळा लागला नाही. सकाळी लवकर उठून अशोक माळ्यावर दर्शनाला पाहावयास गेले. त्यावेळी दर्शना गाढ झोपलेली त्यांना दिसली. तिच्या जवळ जाऊन त्यांनी तिच्या कपाळावरून हात फिरवला. त्यावेळी गरम पातेल्याचा चटका बसावा तसा त्यांनी हात मागे घेतला. दर्शनाला सडकून ताप भरला होता. त्यांनी तात्काळ डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टर आल्यावर त्यांनी झोपेतच तिला इंजेक्शन दिलं आणि काही औषधं सुषमाजवळ दिली. सकाळीच तावड्यांच्या घरी डॉक्टर आल्याची चाहूल लागताच शेजारची मंडळी चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी आली. परंतु साधा ताप आहे असं सांगून अशोकनं बाकीच्या गोष्टी शेजाऱ्यांना सांगायच्या टाळल्या. सर्वजण निघून गेल्यावर अशोकनं गावी गावकर काकांना फोन केला, परंतु त्यांचा फोन बंद येत होता. काही वेळ प्रयत्न करून देखील फोन लागत नसल्यामुळे निराशेनं त्यांनी फोन बेडवर आपटला. ते पाहून सुषमा म्हणाली, अहो चिडू नका, थोड्या वेळाने पुन्हा करा. नाहीतर गावी तुमचा तो मित्र शंकर, त्यांना फोन करून काकांकडे निरोप द्यायला सांगा ना. ते ऐकल्यावर अशोकनं चटकन फोन उचलून शंकरला फोन लावला आणि घडलेली सर्व हकीकत शंकरच्या कानावर घातली. सोबत काकांकडे निरोप देण्यास सांगितले. परंतु काका दुसऱ्या गावी आहेत आणि 2-4 दिवस तरी ते परतणार नाहीत असे शंकरकडून कळल्यावर अशोक अजूनच खचले. त्यावर शंकरने, काहीही करून तुझा निरोप त्यांच्याकडे आजच पोहोचवतो असं म्हटल्यावर अशोकनं थोडं हायसं वाटलं. सुषमासुद्धा धावतच देवाऱ्यापुढे जाऊन हात जोडू लागली. खूप वेळ आईबाबांच्या हालचाली पाहत शांत बसलेल्या श्रेयस बाबांना म्हणाला, पप्पा, हे गावकर काका कोण आहेत? त्यावर अशोक त्याच्या जवळ जात त्याला म्हणाले, अरे आपल्या गावी राहतात ते. हे असलं भूतप्रेत उतरवायचं काम करतात. तशी विद्या त्यांना उगत आहे. आतापर्यंत कितीतरी लोकांना यातून त्यांनी बरं केलं आहे आणि ते सुद्धा कसलेही दाम न घेता. गावात खूप मान आहे त्यांना. झपाटलेल्या माणसाच्या अंगातून भूत बाहेर काढताना मी स्वतः त्यांना पाहिलंय. पण मग पप्पा, ते कधी येणार इकडे आणि कधी ताईला बरं करणार? श्रेयस काळजीच्या सुरात म्हणाला, ते नाही येणार. कदाचित आपल्यालाच गावी जावं लागेल असं वाटतंय. अशोक माळ्याकडे पाहत म्हणाले. इथं सुषमानं दुपारच्या जेवणाची सुरुवात केली होती. अशोक घरातल्या घरात येरझाऱ्या घालत सतत फोन तपासू लागले. श्रेयस दुमडलेल्या पायांच्या ढोपरावर दोन्ही हात ठेवून सतत माळ्याच्या दिशेनं पाहत होता. काही वेळानं अचानक माळ्यावर धडपडल्याचा आवाज झाला. तसे तिघेही दचकले. सुषमा धावतच अशोकच्या बाजूला जाऊन उभी राहिली. श्रेयसनं त्याच्या बाबांना घट्ट पकडून ठेवलं. तिघेही माळ्याच्या दिशेनं रोखून पाहू लागले. लोखंडी पायऱ्यांवर धप धप पाय ठेवत दर्शना खाली उतरू लागली. उतरल्या उतरल्या कोणाकडेही न पाहताच मटकन जमिनीवर बसली.
डाव्या पायाची घडी करून उजवा पाय दुमडून आपल्या पोटाशी घेत त्यावर उजवा हात ठेवून ऐटीत बसत ती ओरडली, ए, जेवायला वाढ मला. तिचा आवाज घोगरा आणि मोठा झाला होता. एक प्रकारची धार तिच्या आवाजाला आली होती. काही वेळ तिघेही तिच्याकडे बघत जागीच खेळून होते. कोणीही उत्तर देत नाही पाहिल्यावर दर्शनानं आपली मान वर केली आणि आपल्या करड्या नजरेनं सुषमाकडे पाहत दात चावत म्हणाली, ऐकलं नाही बाई ग, जेवायला वाढ गपचीप. ते ऐकून सुषमा थरथर कापू लागली. तेव्हा मानेनंच इशारा करत अशोकनं तिला जेवण वाढण्यास सांगितले. सुषमा थरथरत्या हातानेच दर्शनाला जेवण वाढू लागली. ताटात जेवण आल्यावर दर्शना त्याच्यावर तुटून पडली. 7-8 दिवस उपाशी असल्याप्रमाणे जिभल्या चाटत अन्नाचे गोळे तोंडात भरू लागली. नाही नाही म्हणतात चौघांना पुरेल इतकं जेवण तिनं फस्त केलं. पुन्हा 4 तांबे पाणी घशात उतरवत हातानेच तोंड पुसत माळ्यावर जाऊन आडवी झाली. पोरीची अवस्था पाहून सुषमानं डोळ्याला पदर लावला. श्रेयस आणि अशोक तिला सांभाळायचा प्रयत्न करू लागले. इतक्यात अशोकचा फोन वाजला. त्यांनी ताबडतोब त्याला उत्तर दिलं. हॅलो, कोण? अशोका, अरे मी बोलतोय, गावकर काका. ते ऐकून अशोकच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते पुढे बोलू लागले, अहो काका, खूप फोन केले मी तुम्हाला, पण तुमचा फोनच बंद येत होता. अरे काय सांगाव तुका, माझ्या फोनची भंगली बॅटरीच संपली, माझ्या लक्षात पण नाही. काका, मला तुमची खूप गरज आहे हो, अशोक काकुळतीच्या स्वरात म्हणाले. अरे होय, माहीत आहे माका, शंकरचो निरोप गावलो म्हणान तुका फोन केलंय. तुम्हाला जमेल का इथे यायला? थंय माका येऊक जमाचा नाही, तुकाच गावाक येऊचा लागात. मी दुसऱ्या गावात असय रे, हैसून माझी लवकर सुटका नाही. पण मग दर्शूला कसं आणणार? हां, आता मी सांगतय तसा कर. एक काळो धागो घी, आपल्या गावच्या देवाचो अंगारो असतलो तुझ्याकडे. तो अंगारो एका कागदात टाकून त्या कागदाची पुडी करून ती त्या धाग्यात घट्ट अडकव आणि मग तो धागो तिच्या हातात बांध. पण तिने बांधू नाही दिलं तर? अशोक थोडे घाबरत म्हणाले. ता झोपलेला असात तेव्हाच बांध. एकदा तो धागो बांधलंस की मग ता शांतच रवात आणि मग ती का गावाक घेऊन ये. तवसर मी पण माझं हायला काम संपवतोय आणि गावाक येतोय. हो काका, चालेल. घाबरा नको, काय नाही होऊचा, देव सांभाळून घेईत. असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. काकांनी सांगितलेल्या गोष्टींची कल्पना अशोकनं सुषमा आणि श्रेयसला दिली. ते ऐकून सुषमाच्या मनातील धाकधूक अजूनच वाढली. काहीतरी अघटित घडले तर, असा विचार तिच्या मनात येऊ लागला. पण अशोकनं तिची समजूत काढत आपल्या पोरीसाठी हे करावेच लागेल असे पटवून दिले. त्यांनी देवासमोर हात जोडले आणि देवाऱ्यातून एक काळा धागा आणि गावच्या देवाचा अंगारा काढला. एका कागदात तो अंगारा काढून त्याची पुडी त्या काळ्या धाग्यात घट्ट बांधली आणि सावकाश पावले टाकीत ते माळ्यावर जाऊ लागले. सुषमा व श्रेयसला खालीच राहण्यास त्यांनी सांगितले. माळ्यावर पोचताच हळूच ते तिच्या बेडपाशी जाऊन पोचले. दर्शना चांगलीच गाढ झोपेत होती. तिचं घोरणं सुरूच होतं. तीच संधी साधत अशोक खाली वाकले आणि तो धागा तिच्या हातावर बांधण्यासाठी ठेवला. तोच घोरण्याचा आवाज एकाएकी बंद झाला. त्यांनी मान वर करून तिरकस नजरेने दर्शनाकडे पाहिले. तेव्हा लाल बुंद डोळ्यांनी दर्शनात त्यांच्याकडे रोखून पाहत होती.